हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 5 मॅथ्समधील चॅप्टर नंबर 8 जो आहे मल्टिपल्स अँड फॅक्टर्स. यामधील प्रॉब्लेम सेट 35 आपण आज लर्न आणि सॉल्व करून घेणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्राईम नंबर्स म्हणजे काय, कंपोजिट नंबर्स म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. तर त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे को प्राईम नंबर्स. आता व्हॉट इज मीन बाय को प्राईम नंबर्स? तर नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज को प्राईम नंबर्स. असे नंबर्स की ज्यामध्ये वन हा कॉमन फॅक्टर्स असायला हवा त्यालाच आपण को प्राईम नंबर्स असे म्हणतो. आता त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता मी इथे एक नंबरची पेअर घेते 10 अँड 21. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फर्स्टली 10चे फॅक्टर्स लिहून घ्यायचे आहेत. नेक्स्ट 21चे फॅक्टर्स लिहून घ्यायचे आहेत. फॅक्टर्स ऑफ 10. फॅक्टर्स ऑफ 10. 10चे फॅक्टर्स कोणकोणते आहेत? 1, 2, 5 अँड 10. नेक्स्ट फॅक्टर ऑफ 21. फॅक्टर्स ऑफ 21. 21चे फॅक्टर कोणकोणते आहेत? 1, 3, 7 अँड 21. आता इथे तुम्ही ऑब्झर्व करा की या दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत. तर इथे 1 आणि इथे पण आहे 1. 1 हा काय झाला, दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर झाला. म्हणजे या नंबर्समध्ये काय एक हा कॉमन फॅक्टर आला, म्हणून 10 आणि 21 हे काय झाले, एकमेकांचे को प्राईम नंबर्स झाले. सो दॅट 10 अँड 21 आर को प्राईम नंबर. हे काय झाले, को प्राईम नंबर्स झाले. ओके, म्हणजे द नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर्स. 1 हा कॉमन फॅक्टर आला या दोन्ही नंबरमध्ये, म्हणून हे काय झाले, को प्राईम नंबर्स झाले. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल आहे 12 अँड 18. आता मला तुम्ही 12चे फॅक्टर्स सांगा. फॅक्टर्स ऑफ 12. तर 12चे फॅक्टर्स आहेत 1, 2, 3, 4, 6 अँड 12. अँड फॅक्टर ऑफ 18. फॅक्टर्स ऑफ 18. 18चे फॅक्टर्स कोणकोणते आहेत? 1, 2, 3, 6, 9 अँड 18. आता इथे तुम्ही ऑब्झर्व करा फॅक्टर्स ऑफ 12 आणि फॅक्टर्स ऑफ 18. तर यामध्ये कॉमन नंबर कोणकोणते आहेत? तर 1 कॉमन आहे, 1 इथे पण आहे, 2 इथे आहे, 2 इथे पण आहे, 3 आहे, 3 आहे, 6, 6. किती कॉमन फॅक्टर्स झाले? 1, 2, 3, 4. 4 कॉमन फॅक्टर्स झाले. म्हणजे इथे 1 हा एकच कॉमन फॅक्टर आहे का? नाही. तर इथं नंबर्स ऑफ कॉमन फॅक्टर्स आहेत. सो दॅट 12 and 18 are not co-prime number. Not co-prime numbers. हे एकमेकांचे co-prime numbers आहेत का? नाही. तर ते co-prime numbers नाही. यावरून तुम्हाला समजलं असेल की जेव्हा नंबर्समध्ये 1 हा कॉमन फॅक्टर येत असेल तर तो नंबर झाला co-prime numbers. तर आता आपण प्रॉब्लेम सेट 35 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व करूयात. क्वेश्चन फर्स्ट आहे, डिटरमाइन वेदर द पेअर ऑफ नंबर्स गिवन बिलो आर को प्राईम नंबर्स. खाली दिलेल्या नंबर ऑफ पेअर्स आहेत त्यामधील को प्राईम नंबर्सची पेअर कोणकोणती आहे ती आपल्याला डिटरमाइन करायची आहे. ओके, तर फर्स्ट आहे 22 अँड 24. तर यामध्ये आपल्याला 22चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. नेक्स्ट 24चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत आणि या फॅक्टर्समधील कॉमन फॅक्टर्स किती आहेत यावरून आपल्याला तो नंबर को प्राईम नंबर आहे की नाही हे पाहायचं आहे. तर फर्स्टली 22चे फॅक्टर्स आपल्याला लिहायचे आहे. फॅक्टर्स ऑफ 22. आता 22चे फॅक्टर्स कोणकोणते आहेत? 1, 2, 11 अँड 22. नेक्स्ट फॅक्टर ऑफ 24. फॅक्टर्स ऑफ 24. 24चे फॅक्टर्स कोणकोणते आहेत? 1, 2, 3, 4, 6, 8, 12 अँड 24. हे दोन्ही झाले फॅक्टर्स. नेक्स्ट आता यामध्ये कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत? 1 हा कॉमन फॅक्टर आहे, इथे पण आहे.
2 इथे पण आहे, इथे पण आहे. सो किती कॉमन फॅक्टर्स झाले? 2 कॉमन फॅक्टर्स झाले. मग हा नंबर्स कोप्राईम नंबर होईल का? नाही. सो दॅट नंबर 22 and 24 आर नॉट कोप्राईम नंबर्स, आर नॉट कोप्राईम नंबर. हे कोप्राईम नंबर्स नाहीत. नेक्स्ट नंबर आहे 14 and 21. तर फॅक्टर ऑफ 21 काय आहेत? फॅक्टर्स ऑफ 14 नाही, कोणकोणते आहेत? 1, 2, 7 and 14. ओके. नेक्स्ट फॅक्टर ऑफ 21. फॅक्टर ऑफ 21. 21चे फॅक्टर कोणकोणते आहेत? 1, 3, 7 and 21. इथे पहा, दोन्हीचे कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत? 1 and 1. द नंबर्स विच हॅव 1 ॲज अ कॉमन फॅक्टर्स. जेव्हा नंबर्समध्ये एक हा कॉमन फॅक्टर येत असेल तर ते नंबर्स काय झाले? कोप्राईम नंबर्स. सो दॅट 14 and 21 आर कोप्राईम नंबर. कोप्राईम नंबर. फोर्थ एक्झाम्पल आहे 11 and 30. फॅक्टर ऑफ 11 कोणकोणते आहेत? 1 and 11. फॅक्टर ऑफ 30 1, 2, 3, 5, 6, 12, 15 and 30. सो यामध्ये कॉमन फॅक्टर कोणकोणते आहेत? 1. 1 हाच कॉमन फॅक्टर आहे. सो दॅट तुम्ही सांगा 11 and 30 हे काय झाले? कोप्राईम नंबर्स झाले. सोपं आहे ना? कोप्राईम नंबर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 and 7. फॅक्टर्स ऑफ 5 कोणकोणते आहेत? 1 and 5. फॅक्टर ऑफ 7 1 and 7. आता या दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर आहे 1, 1. सो दॅट द नंबर 5 and 7 आर कोप्राईम नंबर. कोप्राईम नंबर. सिक्स्थ एक्झाम्पल आहे 15 and 16. फॅक्टर ऑफ 15 किती आहेत? 1, 3, 5 and 15. नेक्स्ट फॅक्टर ऑफ 16 किती आहेत? 1, 2, 4, 8 and 16. यामध्ये कॉमन फॅक्टर कोणकोणते आहेत? 1, 1. ओके. यामध्ये एक हा कॉमन फॅक्टर्स आहे. सो दॅट 15 and 16 आर कोप्राईम नंबर. कोप्राईम नंबर. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये 50 and 52. फॅक्टर्स ऑफ 50 किती आहेत? 1, 2, 5, 10, 25 and 50. नेक्स्ट फॅक्टर ऑफ 52 किती आहेत? 1, 2, 4, 13, 26 and 52. ओके. तर यामधील कॉमन फॅक्टर कोणकोणते आहेत? 1, इथे पण 1 आहे, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. नेक्स्ट 2च कॉमन फॅक्टर आहेत. म्हणजे हा कोप्राईम नंबर झाला का? नाही. ओके. सो नंबर 50 and 52 आर नॉट कोप्राईम नंबर्स. आर नॉट कोप्राईम नंबर. आर नॉट कोप्राईम नंबर्स. नेक्स्ट 17 and 18 ही नंबरची पेअर आहे. यामध्ये फॅक्टर ऑफ 17 किती आहेत? 1 and 17. फॅक्टर्स ऑफ 18 1, 2, 3, 6, 9 and 18. तर यामध्ये 1 हा कॉमन फॅक्टर झाला. सो नंबर 70 and 80 आर कोप्राईम नंबर. हे काय झाले? कोप्राईम नंबर्स झाले. अशा प्रकारे इथे आपण प्रॉब्लेम सेट 35 अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व करून घेतलेला आहे. आय होप कोप्राईम नंबर्स ही कन्सेप्ट तुमची अगदी क्लिअर झाली असेल. आता कुठलाही नंबर्स दिला तर तुम्ही तो इझिली फाइंड आउट कराल. ओके. तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.